नमस्कार रसिको, स्वागत आहे तुमचं यमी स्वाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज बनवणार आहे एक झटपट पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ सोयाबीन चिला। सगळ्यात आधी एक वाटी सोयाबीन घेतले। हे सोयाबीन मी गॅसवरती पाण्यात उकळत शिजवून घेतलं। त्याच्यानंतर एक वाटी ओट्स मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर करून घेणार आहे। बारीक मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर बनवली आणि आता हे सगळे जिन्नस एकत्र करणार आहे। ओट्सची बारीक पावडर, त्यानंतर सोयाबीन बारीक वाटलेलं हे त्यामध्ये एकत्र करणार आहे आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे। मसाल्यामध्ये मी घेते 2 मिरच्या, आलं, लसूण, जिरं घेतलंय। ते बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलंय आणि ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड ऑन करते। त्यानंतर मी एक छोटी वाटी बेसनाचं पीठ घेते आणि 1 वाटी पाणी घेतलंय। पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, त्याची कन्सिस्टन्सी होईल इथपर्यंत पाणी ॲड ऑन करायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित ॲड झाल्यानंतर मी यामध्ये काही भाज्या घेते। भाज्यांमध्ये मी गाजर, त्यानंतर शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं बारीक कट करून घेतलंय आणि हे सगळे जिन्नस मी ॲड ऑन करणार आहे या बेटरमध्ये आणि हे बेटर मस्त व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर घरातले सगळे मसाले टाकायचे। त्यामध्ये मी मिरची पावडर, हळद, त्यानंतर धणे पावडर आणि मीठ चवीप्रमाणे ॲड ऑन केलेलं आहे आणि हे सगळं प्रमाण घेतल्यानंतर एकत्र हे जिन्नस एकत्र करायचं आहे आणि लागेल तसं पाणी ॲड ऑन करायचं आहे। आता नॉनस्टिक तवा गरम करा आणि त्यावरती या सोयाबीन चिलाचं मिश्रण गोलसर आकारामध्ये पसरायचं आहे। त्याच्यामध्ये भाज्या आहेत त्यामुळे याचा थोडा जाडसर थर असेल आणि तो हळूहळू गोलाकार पद्धतीने पसरायचा आहे आणि यावरती झाकण ठेवू शकतो किंवा झाकण नसेल ठेवायचं तर 2-3 मिनटं मंद आचेवरती शिजवू द्यायचं आणि हे जे मिश्रण आहे हे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे। यामध्ये भाज्या असल्यामुळे या भाज्या शिजण्यासाठी याला 2-3 मिनटं होऊ द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत असं शिजवून घ्यायचं आहे। बघा, मस्त कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचा सोयाबीन चिला तयार झालेला आहे। हा गरमागरम चिला तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो सॉस सोबत पण सर्व करू शकता आणि नाश्त्याला हा एकदम परफेक्ट असा नाश्ता तयार झालेला आहे। कसा वाटला हा आजचा हेल्दी आणि टेस्टी सोयाबीन चिला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर यमी स्वाद चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओला एक लाईक द्या।